नमस्कार. आज आपण पनीर मलाई व्हेज कोल्हापुरी मिक्स भाजी बनवणार आहोत. पापड भाजण्यासाठी आपण जे चाळणी यूज करतो त्यावरती एक टमॅटो, एक लसूण आणि 2 कांदे आपण भाजून घेऊया मसाल्याकरता. हे असं आलटून पलटून ह्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आणि मग ह्याच्यावरची जी साल आहे, कांद्याची साल मी काढलेली आहे, टोमॅटोची काढायची, लसणाची काढायची. आणि आपण हे ओलं खोबरं आहे आपलं. आता हे सगळं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. हे काढूया आणि मिक्सरला लावून घेऊया. आता ह्यात जिरे घालूया 1 चमचाभर. मध्ये मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. हे गेली आपली धनिया, कोथिंबीर. आता एका छोट्या कुकरच्या भांड्यात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. उकळत्या पाण्यात आपण हा फुलगोबी घालून घेऊया, म्हणजे ह्यात जर किडे असतील तर ते सगळे निघून जातील. 1 मिनिटभर पाणी उकळून घ्यायचं आणि 1 मिनिट परत त्याला उकळायचं ह्या कोबीसकट. खालून गॅस बंद करून घ्यायचा. गरम पाणी काढून टाकायचं. स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. आता हा चायनीज कोबी आहे. ही पानं मी मिठाच्या पाण्यातनं स्वच्छ धुवून काढलेले आहेत. साध्या पाण्यानं स्वच्छ करून घेतले आहेत. आता ह्याला बारीक बारीक आपण असं कापून घेऊया. एक छोटा कुकर घेतला आहे मी. आता त्यात थोडं तूप, थोडं तेल टाकूया. आता मी ही ढबू मिरची, कॅप्सिकम लांबट लांबट आकाराची चिरून घेतलेली आहे. ती हे आता तेला तुपात आपण घालून चांगली मऊ होईपर्यंत त्याला शॅलो फ्राय करूया. ह्यातच 1 मिनिट 1.5 मिनिट त्याला व्यवस्थित तेलात शिजवून घ्यायचं. भाजीला आपण नंतर पाणी घालणार आहे, पण ते थोडंच घालणार आहे. कॅप्सिकम चांगलं शिजलं की मग हा जो चायनीज कोबी आहे ह्याला जास्त शिजवायला लागत नाही. एकदम पातळ असते हे पेपरसारखं. हे 1 मिनिटाभरातच हे स्टीम होतं आहे. हे पण चांगला तर ह्या कॅप्सिकम बरोबरच त्याला शॅलो फ्राय करूया. मध्ये मध्ये सबस्क्राईब करत चला, लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा चिरलेला बटाटा आहे 1. आता तो ह्या भाजीत घालूया आपण. आता ह्याला चांगलं आपण असं पलटवत राहूया. थोडंसं हिंग घालूया चवीपुरतं, चिमूटभर. मी सगळं साहित्य, हे मीठ आहे बरं का चवीपुरतं. सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण आठवणीनं सांगा. आता ही सगळी भाजी आपली जवळजवळ शिजत आलेली आहे बरं का. आता जे मसाला आपण मगाशी बारीक करून घेतला होता मिक्सरला, टमॅटो भाजला होता, परत कांदा भाजला होता, लसूण भाजला होता, त्याचा हे काळा मसाला आहे. हा या भाजीत घालूया आणि मिक्सरचं भांडं धुवून जेवढं पाणी असेल तेवढं ह्या भाजीत आपण घालून देऊया. एवढ्या पाण्यावरच ही भाजी आपली शिजेल. आता हे पनीर आहे आपल्याकडं.
आत्ताच काढले मी ताजं. पनीर चांगलं तिखट मीठ लावून व्यवस्थित त्याला घुळसून घेऊया आणि ह्या तव्यावर ते शालू फ्राय करूया. माझी ही व्हेज कोल्हापुरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता भाजीला लागणारा तडका तयार करूया. तडक्याचं जे पॅन आहे त्यात आपण तेल घालून घेऊया. राई म्हणजे मोहरी आणि जिरं, कढीपत्ता ह्याची चांगली फोडणी टाकूया ह्याला. हे चांगलं तडतडलं की बंद करू गॅस खालून. आता आपल्या बाऊलमध्ये आपण भाजी काढून घेऊ आणि हा तडका वरून ह्याच्यावरती घालूया. आता हे वरून गेलं पनीरची पीस घालूया आणि मी घरच्याच साईची ताजी मलई बाजूला काढलेली आहे आणि ती चांगली फेटून पण घेतलेली आहे. ह्या भाजीवरती ती मलई भरपूर सारी घालून घेऊया. आपल्याला जर जास्त मलई आवडत असेल तर जास्त पण घ्यायला काय हरकत नाही. हे गेला तडका. कसा कलर आलाय छान बघा. गाईज आठवणीनं माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे गेलं वरचं आपलं कढीपत्ता आणि हे गेलं आपलं मलई. सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा. तुमच्या एखाद्या एक सबस्क्राईब केल्यामुळं मला खूप सारी मदत होते बरं का. आठवणीनं सबस्क्राईब करा. धन्यवाद.